वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ गाईज. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एनस्कॅफचं 7th प्रॅक्टिकल म्हणजेच नेटवर्क सिग्नल अँड सिस्टीमचं 7th प्रॅक्टिकल, त्याच्यामध्ये आपण टू मेजर द झेड अँड व्हाय पॅरामीटर्स ऑफ टू पोर्ट नेटवर्क हा शिकणार आहे. सो सिम्पली तर ते आपण मल्टी सिमवर कसं परफॉर्म करणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सो मी इथं मल्टी सिम ओपन करतो आणि इथं बघू शकता की एक विंडो पॉपअप झालेली आहे, ज्याच्यावर तुम्हाला 2 सर्किट दिसत असतील. सो हे सर्किट म्हणजे या सर्किटमध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे रजिस्टर, मल्टीमीटर हे कसं घेतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो तुम्ही तिथं बघू शकता. इथं मी वेळ जास्ती त्याच्यामध्ये ते बनवण्यात नाही लावत. तुम्हाला इथं सिम्पली सर्किट कसं बनवायचं आहे समजून येतो. तुम्हाला 2 सर्किट बनवायचे. याच्यामध्ये पहा, इथं 2 मल्टीमीटर घेतलेले, 3 रजिस्टर घेतलेले आणि इकडे एक V1 डीसी पॉवर सप्लाय घेतलेला आहे 5.5. त्याची तुम्हाला इथं जाऊन व्हॅल्यू सेट करायची आहे आणि ह्या रजिस्टरची बी ह्याचप्रमाणे व्हॅल्यू घ्यायची आहे. तसंच मी इकडं पण एक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पण V2 ची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे याच्यामध्ये व्होल्टेज जो आहे ना तो ह्या साईडला घेतलेला आहे तुमच्या राईट हँड साईडला, आणि याच्यामध्ये तुमच्या लेफ्ट हँड साईडला घेतलेला आहे. सो आणि इथं पण त्या व्हॅल्यू तुम्ही सेट करून घ्यायचे आणि इकडं असे दोघी साईडला 2-2 मल्टीमीटर लावून द्यायचे. सो ह्याप्रमाणे तुम्हाला सर्किट बनवून घ्यायचे. मशीन बनवता येत तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये मी सांगितलंय की सर्किट कसं बनत असतं बेसिकली. सो याच्यावर डबल क्लिक केलं की इथं बघू शकता एक मल्टीमीटर जनरेट होतोय, म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज बघण्यासाठी एक टेबल जनरेट होतोय. सो असे 4 यांचं जनरेट करून घ्यायचं. सो इथं आपण ते 4 याचं जनरेट करून घेतले. सो बेसिकली जो हा प्रॅक्टिकल आहे ना मित्रांनो, हा प्रॅक्टिकल आहे ना म्हणजे पॅरामीटर्सवर बेस आहे. म्हणजे काही पॅरामीटर्स राहतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये झेड, वाय, टी, एच. सो झेड पॅरामीटर म्हणजे इम्पेडन्स पॅरामीटर असतो. वाय पॅरामीटर म्हणजे ॲडमिटन्स पॅरामीटर असतो. सो ते एक कसं सॉल्व्ह करतात की ते एक मॅट्रिक्स फॉर्ममध्ये असतं मित्रांनो. जसं की Z1 जसं झेड पॅरामीटरमध्ये 4 हे असतात पॅरामीटर्स, Z11, Z12, Z21 आणि Z22, आणि तसंच वायमध्ये पण असतं Y11, Y21, Y12 आणि Y22. सो असे पॅरामीटर्स त्यांचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे असतात. त्यांचे काही असे फॉर्म्युले असतात जसं की Z11 चा फॉर्म्युला असतो V1/I1, Z21 चा फॉर्म्युला असतो V2/I1. असे काही त्यांचे फॉर्म्युलाज आहेत मित्रांनो. सो इथं आपण पहिले ना सर्वात आधी ना आपण आहे ना झेड पॅरामीटर शिकू की झेड पॅरामीटरच्या व्हॅल्यूज कशा काढतात. सो झेड पॅरामीटर साठी काय करायचं, जो हा सर्किट आहे ना इकडला, याच्यामध्ये ना काय करायचं की त्याच्या जे हे आपण 2 जे मल्टीमीटर आहे ते जनरेट करून घेतलेले. सो झेड पॅरामीटर कसे काढता की जो हा तुमचा लेफ्ट साइड वाला आहे ना तो वर ठेवायचा आणि जो राईट हँड साइड वाला आहे ना तो तुमचा वर ठेवायचा. सो इथं तुम्हाला व्हॅल्यूज भेटतील आता. सो आपण ते रन करू. इकडंच लक्ष ठेवा, आधी इकडं बघू नका. सो इथं बघू शकता की मध्ये व्हॅल्यू आलेली ही 3.788, जी की तुमचा आहे I1, आणि जो इकडं आलेला आहे 1.784 तो आहे तुमचा V2. सो V2 आणि I1 भेटलेला आहे आणि V1 आपल्याकडं ऑलरेडी होता. सो Z11 आणि Z21 चे जे कंपोनंट्स आहे जसे की V1, I1, V2, I1 यांचे आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या आहेत. सो त्या फॉर्म्युलेमध्ये टाकायच्या आणि तुम्हाला Z11 आणि Z21 भेटेल. सो ह्याप्रमाणे आपल्याला आपण पहिले पॅरामीटर्सचे म्हणजे रोचे हे काढलेले आहे, कॉलमचे हे काढलेले आहे, जसे की Z11 आणि Z21 चे व्हॅल्यू काढलेले आहे. तसंच आता आपण Z12 आणि Z22 साठी बघणार आहे. सो त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, आणि याच्यामध्ये एक गोष्ट काय कन्सिडर केलेली असते की आपल्याला जेव्हा Z11 आणि Z21 काढायचा असतो तेव्हा आपण I2 ला 0 कन्सिडर केलेलं असतं. म्हणजे हा तुम्ही फॉर्म्युला आता जो डिस्प्ले झालेला आहे तुमच्या स्क्रीनवर इक्वेशन तुम्ही याच्यात बघू शकता. जो I2 तो कधी 0 झाला म्हणजे ते पूर्ण इकडली टर्म 0 होऊन जाते आणि मग तिकडली टर्मवरती मग तुम्ही त्याच्यामध्ये इकडं तिकडं करून त्याचा जो फॉर्म्युला आहे तो तयार होतो. सो असं काही त्याचं बेसिक आहे मित्रांनो. या 2 इक्वेशन पण तुम्ही लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आपण आता जाऊया आपल्या व्हिडिओकडे परत. Z12 काढायचं आहे आणि Z22 काढायचं आहे. सो त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, जसं की इकडं आपण इकडला वर आणि इकडला व्होल्टवर सेट केला होता तसंच ह्या सर्किटवर यायचं. आणि या सर्किटमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची की इथं V2 जो आहे तो आपला 8 आहे आणि या सर्किटमध्ये काय करायचं की जो तुमचा हा इकडला राईट हँड साईडचा आहे तो तुम्हाला व्होल्टवर ठेवायचा आहे आणि जो इकडला लेफ्ट हँड साईडचा आहे म्हणजे हा लास्टवाला याला तुम्हाला वर ठेवायचा आहे आणि मग त्याला परत प्ले करायचं. सो इथं बघू शकता ह्या 2 व्हॅल्यूज आलेल्या आहे. जो इकडला व्होल्टमध्ये आलेला आहे आणि इकडला मिली मध्ये, मग त्याला तुम्ही पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं
आणि ते लिहून घ्यायच्या V1 च्या ठिकाणी आणि I2 च्या ठिकाणी, जसं की मी तुम्ही स्क्रीनवर आलंय त्याप्रमाणे लिहिलंय. जसं की V2 ला 8 लिहिलेलं आहे आणि I2 जो आलेला होता तो आपला हा वाला, त्याला आपण 5.5 लिहिलेलं आहे. आणि तिथं वरती Z1 2 च्या याच्यामध्ये V1 लिहिलेला आहे, जसं की हा. आणि I2 लिहिलेला आहे हा वाला. सो हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला Z12 आणि Z22 बी भेटून जाईल. आणि ते कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवायचं की तो मिली अँपिअर म्हणजे 10⁻³ पण तुम्ही कॅल्सीमध्ये कन्सिडर करसाल तेव्हा जाऊन ते परफेक्ट आन्सर येईल. सो बघू शकता की वरती खाली अल्टरनेट आलेले आहे, जे कॅल्क्युलेशन आहेत ते. सो त्याच्यानंतर आता आपले जे झेड पॅरामीटरचे जे होते व्हॅल्यूज ते काढून झालेले आहे. आता आपण वाय पॅरामीटर बघूया. सो वाय पॅरामीटरसाठी काय करायचं, यांना सर्वांना अँपिअरवर सेट करून द्यायचं. सो हे बघू शकता मी इथं सर्व अँपिअरवर सेट करून दिलेले. तुम्ही पण असंच काही करायचं. याच्यासाठी बी दोघे अँपिअरवर आणि याच्यासाठी बी दोघे अँपिअरवर. तर इकडे ह्या सर्किटमध्ये आपल्याला काय भेटणार माहिती का? ह्या सर्किटमध्ये आपल्याला Y11 आणि Y21 भेटणार. सो आपण त्याला परत प्ले करू. बघू शकता जे आपल्याला Y11 आणि Y21 साठी पॅरामीटर्स होते, जसे की I1 अपॉन V1, त्याच्यातला आपल्याला V1 आपल्याकडं ऑलरेडी होता, 5.5 दिलेला आहे आपण, आणि I1 भेटलेला आहे जो की इकडं भेटेल आपल्याला ह्या साईडला. आणि इकडला जो आहे तो I2 तो इकडं भेटलेला आहे. सो ते त्या फॉर्म्युला टाकून आपल्याला जे Y11 आणि Y21 बी काढून घ्यायचा. तेच इकडं बघा, इकडं पण त्या व्हॅल्यू आलेल्या आहेत, जसं की 1.996 आलेली आणि 6.152 आलेले. सो तुम्ही त्या व्हॅल्यू टाकून तुम्हाला Y12 आणि Y22 पण भेटून जाईल, जशी फॉर्म्युलामध्ये टाकलेलं आहे. I1 ची व्हॅल्यू या साईडची टाकलेली आहे आणि इकडं I2 ची व्हॅल्यू ही साईडची टाकलेली आहे. पॉझिटिव्ह मध्येच घ्यायचं. आणि त्याला तो जो परत एकदा सांगतो, जो मिली अँपिअरचा जो -10 म्हणजे 10⁻³ राहतो तो नीट कन्सिडर करायचा. त्याच्याने तुम्हाला नीट व्हॅल्यू भेटते, नाही तर चुकीचं सॉल्व्ह होईल. तर ह्याप्रमाणे आपण Y11, Y21 आणि Y12 आणि Y22 पण काढलेला आहे. सो असे काही सिंपल प्रॅक्टिकल होतं मित्रांनो. असं काही याच्यामध्ये आपण सर्व पॅरामीटर्स फाइंड करत असतो, Y आणि Z. सो हे सिम्पली जे असं फिल्टर्समध्ये, एम्प्लिफायर्समध्ये यूज होतो, जिथं 2 पोर्ट नेटवर्क असतं. 2 पोर्ट नेटवर्क म्हणजे की समजा एक बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या दुसऱ्या साईडला 2 हे दिलेले आहेत, व 2 हाते, आणि ह्या साईडला पण 2 हाते, म्हणजे 2-2 कनेक्शन किंवा 2-2 टर्मिनल असं समजा. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू.